नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी अलका सानप आपल्या या चॅनलवरती तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. चला तर मैत्रिणींनो, आज बनवूया मस्त अशी ही मटकीची काळा मसाल्यातली मटकीची आमटी. तर बघा मैत्रिणींनो, इथे मी घेतला आहे एक लोखंडाचा तवा. त्यावरती मी इथे टाकून घेतला आहे त्यावरती खोबरं. आता खोबरं पण छान असं भाजून घेणार आहे मी. तर बघा आता खोबरं असं मस्त भाजून झालं आहे. आता यामध्ये मी टाकून घेणार आहे 2-3 हिरव्या मिरच्या आणि 2-3 बेडगी मिरची आणि लसूण. हे पण मी छान असं भाजून घेणार आहे. अशा प्रकारे ना मोड आलेल्या मटकीची आमटी खूप टेस्टी लागते. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा अशा प्रकारे. तर बघा आता हे छान असं भाजून झालं आहे. तर आता मी इथे भाजून घेणार आहे कांदा. 3 कांदे आहेत हे छोटे छोटे, जास्त मोठे नाही, मीडियम साईजचे होते. थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. तर बघा कांदा भाजतोय, तर मी त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेतली आहे. कोथिंबीर पण अशा प्रकारे तुम्ही जेव्हा वाटणामध्ये टाकून घेता ना, भाजून घेता, तर आणि ती आपण मसाल्यामध्ये वाटून घेतो ना, तर ती खूप छान लागते. तर बघा आता हे चांगलं भाजले. तर तोपर्यंत मी खोबरं आणि ते वाटून घेतलेलं त्यामध्येच कांदा कोथिंबीर टाकून वाटून घेतलं आहे. आता मी ते घेतलं आहे पातेलं, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलं आहे. तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे. तेल गरम झालं, त्यामध्ये मी टाकून घेतले आहे थोडेसे जिरे, थोडी मोहरी आणि हा घरगुती मसाला. जो पण तुमच्याकडे घरातला मसाला आहे तो तुम्ही टाकू शकता. थोडीशी धने पावडर, हळद आणि थोडासा गरम मसाला. अजून थोडासा मी मसाला टाकला आहे. तर बघा आता हे वाटण केलं आहे ना, ते वाटण पण यामध्ये टाकून घ्यायचं आहे. मी जास्त भाजी बनवते म्हणून थोडासा मसाला जास्त वापरला आहे. कारण बघा जेव्हा वाटण करत होते तेव्हा पण मी हिरव्या मिरच्या वगैरे टाकलेल्या. तर तुम्ही व्यवस्थित अंदाज घेऊनच मसाला टाका. तर आता हे ना चांगलं असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत छान असा हा मसाला परतून घ्यायचा आहे. हे नॉर्मल भाकरीबरोबर खाण्यासाठी बनवते म्हणून मला काय तरी वगैरे नको आहे, काही मिसळ नाही आहे. तर ही साध्या काळ्या मसाल्यातील मटकीची आमटी आहे, मोड आलेली मटकी. तर बघा इथे मी आहे ना मटकी थोडीशी मसाला काढेपर्यंत शिजायला टाकलेली. त्यामध्ये मी थोडंसं मीठ आणि हळद टाकली होती. ती आता छान अशी शिजवून घेतली आहे मी, म्हणजे पूर्ण नाही शिजवली आहे. तर अजून ही 5-10 मिनिट मी या मसाल्यामध्ये पण शिजवून घेणार आहे. वाटण आणि मसाला माझा थोडा जास्त आहे, कारण पाहुणे आले आहेत तर त्यांच्यासाठी मी जास्त भाजी बनवते. तर बघा आता ही मी 5 ते 10 मिनिट मी शिजवून घेतली आहे. किती छान अशी ही भाजी खूप मस्त झाली होती. खूप छान टेस्टी, भाकरीबरोबर खूप चविष्ट लागलेली. तुम्ही पण अशा प्रकारे मटकीची भाजी बनवून बघा. तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब